सर्व प्राध्यापक वृंद आणि आयुष्याच्या आकाशामध्ये उज्ज्वल भविष्याचं सुंदर सोनेरी उच्च विदात्त भव्य दिव्य स्वप्न पाहणारे आपण सर्व इंजिनिअरिंगचे डेटा सायन्स असेल किंवा AI असेल, सगळ्याच मेकॅनिकल असतील, या सगळ्या क्षेत्रातील आपण सर्व उद्याचे अभियंते अर्थात इंजिनियर्स. एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपण इंडियन नॉलेज सिस्टीमचा विचार करतो आहे. याचा अर्थ या देशाला इतिहास आहे आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला इतिहास म्हटलं फक्त राजे रजवाडे एवढंच माहीत असतं. त्याहीपेक्षा या देशानं ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालून एक नवा संदेश जगाला दिलेला आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि तो संदेश आपल्याला कृतीत आणायचा आहे, त्याचा उपयोग करायचा आहे. याचा अर्थ असा आहे, केवळ मागं बघून उपयोग नाही, मागे मूळ जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपयोग करून आपल्याला भविष्यामध्ये या भारताचे अभियंते शाश्वत आणि स्वदेशी बनायचं आहे. हा IKSचा खरा अर्थ आहे. आणि म्हणून IKS आपण समजून घेत असताना त्या ज्ञानाचा विचार आपण प्रत्येक टप्प्यावर करायचा आहे. ही यातली महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून खगोलशास्त्र असेल, स्थापत्यशास्त्र असेल, त्याचबरोबर पर्यावरण असेल किंवा खरं तर पाहिलं तर आयुर्वेद असेल, या सगळ्या क्षेत्रांचा विचार जुन्या इतिहासामध्ये आम्हाला दिसतो. आणि मला वाटतंय या भारतीय ज्ञान परंपरेतले हे सगळ्यात महत्त्वाचे विषय आहे. आणि तुमच्यासाठी स्थापत्यशास्त्र किंवा वास्तुशास्त्र हे जगातलं एक महत्त्वाचं शास्त्र आहे. ते भारतीय ज्ञान परंपरेत महत्त्वाचं काम करत आहे आणि म्हणून इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आपण त्याचा विचार करतोय. ही आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. मी या प्रवेशद्वारावर आल्यानंतर हा प्रसंग माझ्या डोक्यात घोळला. त्याचं कारण, मी जर त्या चित्रकाराला 5व्या टप्प्यावर भेटलो असतो तर मी त्याला म्हणालो असतो, तुला प्रेम, भक्ती, त्याचबरोबर ज्ञान आणि करुणेने साकारलेली चित्र बघायची असतील तर आकुर्डीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डॉक्टर DY पाटीलच्या प्रवेशद्वारावर उभा राहा. इथून बाहेर पडणारा विद्यार्थी बघ, तुला साक्षात प्रेम, करुणा, भक्ती आणि ज्ञानाने साकारलेली चित्र बघायला. आणि अशी सगळी सुंदर मुलं मला इथं दिसत आहेत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी एक चित्रपट पाहिला होता. त्या चित्रपटामध्ये असं होतं बघा, अगर लड़का पैदा होगा तो इंजिनियर बनेगा, लड़की पैदा होगी तो डॉक्टर बनेगी. तो 3 इडियट्स नावाचा चित्रपट होता. मग त्याच्यानंतर एक चित्रपट आला तारे जमीन पर. पण मी आत्ता बघतोय तारे जमीन पर जर कुठं असतील तर ते या हॉलमधले हे सगळे तरुण इथं दिसतात. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं मला मनापासून कौतुक वाटतंय. मला सगळ्यात तुम्हाला पहिलाच एक प्रश्न विचारायचा आहे. बघा, काही दिवसापूर्वी आपल्याकडे अर्थक्वेक म्हणजे भूकंप झाला. भूकंपामध्ये लातूर, किल्लारी अशा ठिकाणच्या अनेक इमारती कोसळून गेल्या. अगदी पत्त्याचे बंगले बांधावेत आणि ते वाऱ्याने पडावेत अशा प्रकारे काही इमारती पडल्या. पण माझा प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज किंवा आपण वेरूळ अजिंठा लेणी बघतो, या लेण्या कितीही भूकंप आला तरी अजूनही ढासळलेल्या नाही, त्या पडल्या नाही. याचा अर्थ ते इंजिनिअरिंग किती महत्त्वाचं आहे हा यातला महत्त्वाचा भाग आहे. मग आमचं IKS आम्हाला शिकवतं की त्यावेळेचं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग असेल किंवा फोर्ज इंजिनिअरिंग असेल किंवा आताचं हायड्रॉलिक्स असेल, हे सगळं गाभा त्या जुन्या इंजिनिअरिंगमध्ये खरं तर दिसतो आहे. आणि म्हणून IKSच्या माध्यमातून जुनं जे ज्ञान आहे त्याला आता विज्ञानाची सांगड घालून, त्याला वेगळ्या तंत्रज्ञानाचं सहाय्य करून आपल्याला मिळालेलं आत्ताचं आधुनिक ज्ञान आणि जुन्या ज्ञानाचा आपल्याला एकत्रित समुच्चय करता आला पाहिजे. ही यातली महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून ज्यांनी ज्यांनी इतिहासात योगदान दिलंय, ज्यांची नावं आम्ही बघतोय, झिरोचा शोध म्हणजे शून्याचा शोध भारताने लावला आहे. गणिताची सगळ्यात मोठी देणगी जगाला मिळाली ती भारताने दिलेली आहे. वसुदैव कुटुंबकम याचा अर्थ ही विश्व हे एक आहे, ही कल्पना जगाला शिकवण्याची गरज आहे आणि ती शिकवण्याचं काम आपला भारत करतो आहे. आणि म्हणून भारत हा शब्द 3 अक्षरी आहे. बा म्हणजे भाळ, जी म्हणजे जीवन हे आपण ऐकत असतो, पण भारत या शब्दाचा विचार करताना भा म्हणजे भाळ, र म्हणजे रम्मान झालेला आणि त म्हणजे तपस्वितेत रम्मान झालेला. जगामध्ये अनेक देश आहे, पण जगातल्या सगळ्यात सुंदर देशाचं नाव म्हणजे आपला भारत आहे. आणि त्या भारताला आपण माता म्हणतो. मातीला किंवा देशाला माता म्हणणारा जगातला एकमेव देश म्हणजे आपला भारत आहे. आणि त्या भारतातले आपण इंजिनियर्स आहोत. याचा अर्थ आमच्या भारतीय ज्ञान परंपरेचे ज्ञान आहे.
त्या आमच्या आताच्या इंजिनियरला किंवा अभियंत्याला नक्कीच कळालं पाहिजे. हा त्याचा महत्त्वाचा अर्थ आहे. पण आता आम्ही आजच्या काळाचा विचार केला की मला एक कविता आठवते बघा. तुम्ही सगळ्यांनी कदाचित ती व्हॉट्सअप इंटरनेटवर कुठेतरी वाचली असेल. त्या कवितेच्या ओळी बघा कशा. आउटडेटेड झालंय आयुष्य सारं, आता स्वप्नही डाउनलोड होत नाही, संवेदनांना व्हायरस लागलाय, दुःखही सेंड होत नाही, जुने पावसाळे उडून गेलेत डिलीट झालेल्या फाईलसारखे, जुने पावसाळे उडून गेले डिलीट झालेल्या फाईलसारखे, घरही आता शांत झाले रेंज नसलेल्या मोबाईलसारखे, आमच्या मातीची अवस्था हँग झालेल्या कॉम्प्युटरसारखी वाईट, आमच्या मातीची अवस्था हँग झालेल्या कॉम्प्युटरसारखी वाईट, जाती माती आणि नाती जोडणारी कुठेही नाही वेबसाईट, 21व्या शतकातली ही पिढी भलतीच क्यूट आहे, कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत गेली पण संवाद मात्र म्यूट आहे, कम्प्युटरच्या चिपसारखा माणूस आता खुजा झालाय, कम्प्युटरच्या चिपसारखा माणूस आता खुजा झालाय, मदर नावाचा बोर्ड त्यानं त्याच्या आयुष्यातून वजा केलाय, फ्लॉपी डिस्क ड्राईव्हमध्ये संस्कारांना जागा नाही, फ्लॉपी डिस्क ड्राईव्हमध्ये संस्कारांना जागा नाही, फाटलेली तुटलेली मन जोडणारा इंटरनेटवर धागा नाही, विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक, विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक, रक्ताची नाती शोधायला लागते आता फेसबुक, लागते आता फेसबुक. मग रक्ताची नाती शोधायला जर आम्हाला मीडिया लागत असेल किंवा मीडियम्स लागत असतील तर माझं माझ्या देशाशी, माझं माझ्या देशातल्या ज्ञानाशी काहीतरी नातं आहे का हे सांगायला आम्हाला भविष्यात काय करावं लागेल हा मोठा प्रश्न आणि संशोधनाचा विषय आहे. पण मला अभिमान वाटतो या डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या मुलांना नक्कीच या भारतीय ज्ञानाचा उलगडा होतो आहे आणि तो झाल्यानंतर या डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमधला प्रत्येक विद्यार्थी हा जगाच्या स्पर्धेमध्ये आमच्या भारताचा स्वदेशी ज्ञान काय याची प्रचिती इतरांना दिल्याशिवाय राहणार नाही याचा मला विलक्षण आनंद आहे. आणि म्हणून ज्या ज्या माणसांना मी नमस्कार करतो, नतमस्तक होतो, त्यांनी आम्हाला शिकवलं काय तर त्यांनी एकच शिकवलं, जो पाणी से नाते है वो लिबास बदलते हैं, जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, जो पसीनों से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं, वो इतिहास बदलते हैं. आणि म्हणून आपल्याला आपला इतिहास किती महत्त्वाचा आहे हे कधीतरी या भारतीय ज्ञान परंपरेच्या माध्यमातून समजून घेतलं पाहिजे. ही मला महत्त्वाची गोष्ट वाटते आणि ती आहेच. त्याचं कारण बघा, आपण आयुर्वेदाचा अभ्यास करतो, आपण पर्यावरण बघतो, निसर्गाला देव मानणारा आपला देश आहे, म्हणजे पर्यावरण किती महत्त्वाचं आहे. तुकाराम महाराजांचं देहू हाकेच्या अंतरावर आहे. त्यांनी असं लिहिलंय, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, याचा अर्थ झाडे हे आमचे नातेवाईक आहे. हे जर ते म्हणत असतील तर इथली प्रत्येक गोष्ट ही किती महत्त्वाची आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ही महत्त्वाची बाब आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे बघा, ज्या वेळेस जगाला अनेक प्रश्न पडतात त्यावेळेस त्याची उत्तरं कायम भारत देत असतो. हे आजवरचा इतिहास आहे. म्हणून भारत, कारण भारताकडे एक ऊर्जा आहे, म्हणून आपल्याला आपला इतिहास समजून घेताना फक्त मागं बघून उपयोग नाही, ते मागून मूळचं ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा उपयोग करता आला पाहिजे. तो वारसा जो आम्हाला लाभलेला आहे, ती संस्कृती आम्हाला जी मिळालेली आहे तिचं आम्हाला जतन करता आलं पाहिजे, त्यात संवर्धन करता आलं पाहिजे आणि पुढच्या पिढ्यांना हा वारसा हस्तांतरित करण्याचं काम हे आमच्या प्रत्येकाचं आहे. ही यातली महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना युवकांना मला एक सांगायचं आहे, युवक म्हणजे यूथ. मी जर असं एखाद्याला विचारलं की फर्स्ट इयरला म्हणून तुला तरुण म्हणायचं का, मी तर अनेक लोकांना प्रश्न विचारतो, भविष्यात तुला आता इंजिनिअरिंगला काय बनायचं आहे, कुठला इंजिनियर व्हायचं आहे, कुठं जायचं आहे. फर्स्ट इयरला आलेला म्हणतो सेकंड इयरला गेल्यावर सांगतो, सेकंड इयरला विचारलं की तो म्हणतो थर्ड इयरला गेलं की सांगतो, थर्ड इयरला गेलं की त्याला विचारलं की फोर्थ इयरला लास्ट इयरला गेलं की सांगतो, लास्ट इयर सुरू झालं की मी त्याला विचारतो आता तरी तू प्रश्नाचं उत्तर देणार आहे का, तो म्हणतो परीक्षा आलं की मग सांगतो, परीक्षा आल्यावर मी त्याला विचारतो आता काय, तो म्हणतो परीक्षा झालं की मग सांगतो, परीक्षा झाल्यावर शेवटच्या दिवशी पेपरचं त्याला विचारलं की आता काय बाबा तुला भविष्यात नेमकं करायचं काय, निकाल लागला की मग सांगतो, निकाल लागल्यावर अशा तरुणांना मी विचारतो आता काय बनायचं आहे, मित्र काय करतो बघतो मग सांगतो. याचा अर्थ आयुष्यात आम्हाला काय बनायचं आहे
हे आम्ही ठरवलेलं नसतं. आम्हाला आमचं ध्येय एकदा निश्चित झालं की मग कळतं की आपल्याला कुठं पोचायचं आहे. म्हणून युवकाची व्याख्या कुठल्या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळणार नाही, पण ती व्याख्या अशी आहे, गेलेला भव्य भूतकाळ आणि येणारा भविष्यकाळ यांच्या मधला जो दुवा असतो तो युवक असतो. एवढंच नाही, जर ज्याच्या मनामध्ये आणि ज्याच्या हृदयामध्ये ही जी गोष्ट घडत असते ना, त्याला ज्याच्या रक्ताची वळवळ होते, सळसळ होते, पण त्यातून एक चळवळ उभी राहते, तो युवक असतो. ज्याला जग बदलण्याची कळकळ आणि समाज बदलण्याची तळमळ असते, तो युवक असतो. या इंजिनिअरिंग कॉलेजमधला प्रत्येक विद्यार्थी या तळमळीनं, या कळकळीने उभा राहिला पाहिजे, हे संस्थेला वाटतं, हे सर्व प्राध्यापकांना वाटतं. आणि म्हणून विद्यार्थ्यांसाठी असे कार्यक्रम आवर्जून आयोजित केले जातात. आता माझा पुढचा प्रश्न तुमच्या सगळ्यांना एकच आहे आणि तो महत्त्वाचा आहे. बघा, शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले आणि ते किल्ले बांधत असताना त्या किल्ल्यांचं तंत्रज्ञान किंवा त्याचं इंजिनिअरिंग अजूनही आम्ही समजून घेत नाही. तेव्हा शिवाजी महाराजांच्या डोक्यात किती प्रश्न असतील हा जर विचार केला तर माझा पहिलाच प्रश्न आहे की शिवाजी महाराजांनी जमिनीवर जे किल्ले आहेत, म्हणजे सकल प्रदेशामध्ये, काही कोकणात आहे, मग मैदानी प्रदेशात जे किल्ले आहेत, ते शिवाजी महाराजांनी प्रत्येक 50 किलोमीटरवर एक किल्ला बांधलेला आहे. तुम्ही अभ्यास करा आणि त्याचं उत्तर शोधा. कोकण भागामध्ये जिथे समुद्र किनारपट्टी आहे, तिथं प्रत्येक 12 किलोमीटरला एक जलदुर्ग शिवाजी महाराजांनी उभारलेला आहे. याचा अर्थ समुद्रावरून येणारा जो शत्रू आहे त्याला रोखायचं असेल तर सगळीकडची मदत एका वेळी कशी पोचवायची, हे इंजिनिअरिंगचाच विषय शिवाजी महाराजांनी हाताळलेला आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. मला इथल्या एका विद्यार्थ्यांनी फोन केला की सर तुम्ही एखाद्या किल्ल्यावर बोला. मी त्याला सांगितलं मी रायगडावर आपण संवाद साधू. मग आता माझा पहिला प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला राजधानीसाठी का निवडला आणि त्याची बांधणी कशी केली, याच्यावर विचार करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, बघा, पूर्वीच्या काळामध्ये किल्ला सुरक्षित राहावा, शत्रू चाल करू नये म्हणून किल्ल्याच्या बाजूला खोदलं जायचं, खंदक त्याला म्हणायचे, त्यात पाणी सोडलं जायचं. शत्रू हा किल्ल्यावर कधीही आक्रमण करताना त्या खंदकाला भेदल्याशिवाय पुढे येऊ शकत नव्हता. हे त्याचं उत्तर आहे. शिवाजी महाराजांनी इथला निसर्ग, इथला सह्याद्री, इथली जी नैसर्गिक संपत्ती आहे त्याचा उपयोग करत असताना जेव्हा खरं तर शिवाजी महाराजांनी 15 मे 1656ला रायरी किल्ला चंद्रराव मोऱ्याच्या जावळीच्या हातीतला जिंकला आणि त्या रायरीला रायगड नाव दिलं. 1656ला शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला आणि तो किल्ला जिंकला. तो बांधण्यासाठी तिथं प्रोजेक्ट इंजिनियर नेमला, त्या साईटची व्हिजिट केली, त्या प्रोजेक्टचं त्यांनी त्या काळातलं किती कालावधी याला लागणार आहे याचं संशोधन केलं आणि त्याचा रिपोर्ट असा आला की हा किल्ला बांधायला 14 ते 16 वर्ष लागतील. कुठलाही इंजिनियर पहिल्यांदा त्या ठिकाणी एखादं काम करायला किती दिवस लागणार आहे याचा खरं तर बजेट सगळं बनवत असतो. शिवाजी महाराजांनी हे किल्ले बांधताना इंजिनिअरिंगची कोणती गोष्ट वापरली आणि त्यात काय महत्त्वाचं स्थान दिलं याचा इंजिनियर म्हणून विचार करताना किंवा तुमच्या बाबतीत विचार इंजिनिअरिंगचा होत असताना मला पडलेले जे प्रश्न आहे त्याच्यावर मी जेव्हा विचार केला आणि माहिती घेतली तेव्हा लक्षात आलं 1656ला जो किल्ला शिवाजीराजांनी जिंकला रायरी नावाचा तो 1670ला बांधून पूर्ण केला. 16 वर्षाचा कालावधी प्रोजेक्ट इंजिनियर हिरोजी इंदुलकर यांनी दिला, पण तो 14 वर्षात बांधून घेतला. याचा अर्थ एखादा कालावधी त्याचं मिनिमम आणि मॅक्सिमम लिमिट काय आहे याच्यावर विचार केला पाहिजे. कमीत कमी कालावधीमध्ये बांधणारा इंजिनियर म्हणजे त्या काळातला शिवाजी महाराजांचा अभियंता हिरोजी इंदुलकर. आणि हिरोजीला काम देण्यामागची सगळ्यात मोठी भूमिका रायगड जेव्हा शिवाजी महाराजांनी पाहिला तेव्हा राजांच्या डोळ्यात रायगड भरला. रायगडला राजा दिसला आणि राजाला रायगड दिसला. त्यावेळेस दोघांचं कदाचित त्यावेळेस ती भेट ही राजांच्या डोळ्यांमधली रायगडला आपली करत होती. आणि त्याच वेळेस राजांनी पाहिलं तो किल्ला तुम्ही आजही गेला तर त्याला एकाच बाजूने वाटा, बाकीच्या तीनही बाजूंनी या किल्ल्याला फक्त कातीव कड्या आहे. याचा अर्थ त्या तीनही बाजूने कुणी शत्रू वर चढू शकत नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मी सांगत होतो की बाजूला खंदक आहे पण तिथं गंधारी आणि त्यावेळेच्या कार नावाच्या 2 नद्या त्या किल्ल्याच्या बाजूने वाहतात. म्हणजे खंदकासारखी
नैसर्गिक स्थिती तिथं पहिलीच होती, हे शिवाजी महाराजांनी लक्षात घेतलंय. आणि महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस किल्ला बांधायचा आहे तेव्हा खर्चाचं बजेट काढलं जातं. ज्या किल्ल्याला 3 बाजूने नैसर्गिक संरक्षण म्हणजे नुसतेच कडे आहे, त्या किल्ल्याला एकाच बाजूने तटबंदी बांधायची आहे, म्हणजे आपला खर्च वाचू शकतो. हे इंजिनिअरचं प्रपोजल शिवाजी महाराजांनी त्यांच्या इंजिनियरला सांगितलं. आणि हिरोजी इंदुलेकरनं काम करताना पैसे कमी पडले म्हणून स्वतःच्या वाडा विकून या हिरोजीनं त्या ठिकाणी खर्च केलेला आहे. याचा अर्थ कोणतंही काम मोठं जेव्हा होतं ना, तेव्हा त्यातलं योगदान महत्त्वाचं असतं. आपल्या सगळ्यांना भविष्यामध्ये मोठा व्यावसायिक इंजिनियर किंवा कुठलाही इंजिनियर व्हायचं असेल तर आपल्याला आता आपण त्यात योगदान किती देणार आहे हे शोधलं पाहिजे. ही यातली महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट बघा, शिवाजी महाराजांनी रायगड निवडताना काय काय काम केलं त्यावेळेस लक्षात येते गोष्ट. ज्यांनी रायगड बघितला आहे तेव्हा शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना सांगितलं, एकतर या किल्ल्यावरून खाली वारा येऊ शकतो किंवा फक्त पाणी येऊ शकतं. याच्यापेक्षा तिसरी गोष्ट, किल्ल्याच्या कड्यावरून खाली येऊ शकत नाही. एवढा बारीक अभ्यास रायगडाचा शिवाजी महाराजांनी केला. तिसरी गोष्ट, या किल्ल्याच्या बाजूला शत्रू जर येणार असेल तर शत्रूला किल्ला सापडू नये यासाठी संरक्षणाची बाजू म्हणून त्या बाजूला जंगल होतं. त्या जंगलामध्ये मुंगी सुद्धा आत शिरू शकत नव्हती, एवढं घनदाट जंगल त्यावेळेस होतं. त्यामुळे शत्रूला रायगड सापडणं ही अशक्य गोष्ट होती. ही यातली तिसरी गोष्ट. आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट, शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावर पाणी शोधलेलं आहे. याचा अर्थ आपण बघतो, आपण स्टेप्सवेल नावाची संकल्पना आपल्या इंजिनिअरिंगमध्ये असू शकते किंवा असेलही. स्टेप्सवेल याचा अर्थ पूर्वी विहिरींना पायऱ्या असायच्या. स्टेपवेल्स नावाची संकल्पना शिवाजी महाराजांनी वापरत असताना त्या ठिकाणी रायगडावर त्यांनी 11 टाके बांधलेले आहेत. पाण्यासाठी टाके बांधणारा हा जगातला एकमेव राजा आहे की ज्यानं वेगळं काम केलं. काल गडावर पाणी पाहिजे, रायगड सुरक्षित जर ठेवायचा असेल तर रायगडावर येणारा शत्रू जर चुकून गडावर चढू लागला तर टाके फोडायचे आणि पाण्याचे लोट खाली सोडायचे. एवढं पाणी गडावर असलं पाहिजे. शत्रूला नामोहरम करायला पाणी सुद्धा गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून खाली जात असतं. त्या खालच्या उतारावर पाणी सोडलं तरी शत्रू खाली वाहून जाणार. एवढं गडावर पाणी ठेवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे. म्हणून गडावर 4 मोठे टाके आहेत की ज्याच्यामध्ये असंख्य लिटर पाणी. शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या काळामध्ये जे टाके किंवा विहिरी असायच्या त्या गोलाकार असायच्या. शिवाजी महाराजांनी आयताकृती विहिरी सुरू केल्या किंवा आयताकृती टाके बांधायला सुरुवात केली. त्याचं कारण, आयताकृती जर बांधकाम केलं तर त्याच्यामध्ये पाणी जास्त बसतं. हे शिवाजी महाराजांचा अभ्यास आहे. आणि त्याच रायगडावर गंगासागर नावाचा एक तलाव आहे. त्याला तीर्थ गंगासागर असं म्हटलं जातं कारण 7 सप्त सिंधूंचं पाणी तिथं आणून शिवाजी महाराजांनी 6 जून 1674ला राज्याभिषेकाला ते पाणी वापरलेलं आहे. त्या गंगासागरची खोली शत्रूला कधीच कळत नव्हती, कारण तो बांधताना शिवाजी महाराजांनी शत्रूला याच्यात पाणी किती आहे याचा अंदाज कधी येऊ नये अशा प्रकारची योजना केलेली आहे. आणि महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे, जर किल्ला मजबूत आहे तर त्याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याचा दरवाजा मजबूत असला पाहिजे. हे शिवाजी महाराजांच्या इंजिनिअरिंगचं तत्व आहे. मग दरवाजा जर मजबूत करायचा असेल तर दरवाजा कोणत्या लाकडाचा वापरला पाहिजे. ते लाकूड हलकं असलं पाहिजे. ते लाकडाला भेगा पडता कामा नये. ते लाकूड दिसताना सुद्धा सुबक दिसलं पाहिजे. त्याला पॉलिशिंग झालं पाहिजे. अशा सागवानी लाकडांचे दरवाजे, त्याला महादरवाजे आपण म्हणत असतो, असे दरवाजे शिवाजी महाराजांनी रायगडावर बांधले. त्याचं कारण, तुम्ही रायगडावर जर आजही गेला, जोपर्यंत तुम्ही दरवाजापर्यंत पोचत नाही चढून, तोपर्यंत तुम्हाला दरवाजा दिसत नाही. शिवाजी महाराजांच्या कोणत्याही किल्ल्याचा दरवाजा हा खालून दिसत नाही. शत्रूला या गडावर प्रवेश कुठून करायचा आहे हे कधीच कळता कामा नये. यासारखं काम शिवाजी महाराजांनी इंजिनिअरिंगमध्ये लक्षात घेतलं आहे आणि अशा प्रकारचे दरवाजे बांधले. नुसते दरवाजे नाही, कारण त्या काळामध्ये मुघल किंवा जे शत्रू होते ते शत्रू पहिले दरवाजे तोडायचे, आत प्रवेश करायचे आणि मग युद्ध करून किल्ला जिंकायचे. रायगड बांधताना छत्रपती शिवाजी महाराजांनी दरवाजा इतका मजबूत केला, कारण त्याची दुसरी गोष्ट आहे की दरवाजे जेव्हा माणसांना तुटत नाही तेव्हा हत्तींना आणून
हत्तींच्या धडकी दरवाजांना दिल्या जायच्या आणि हत्तीची धडक बसली की दरवाजे तुटायचे. पण रायगडावर जाण्यासाठी हत्तीला वाटच राजाने ठेवली नाही. माणसाला ज्या वाटेवरून चालता येत नाही त्या वाटेवर हत्ती कसा चालू शकतो हा राजाने दिलेला सर्वात मोठा इंजिनिअरिंगचा मंत्र रायगडावर दिसतोय. जरी चुकून हत्ती जर शत्रूने आणलाच तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राजाने केली, जिथं जिथं दरवाजा आहे तिथं खालच्या बाजूला पायऱ्या केलेल्या आहे. शत्रू जर वेगाने आला तर त्याचा वेग कमी करायचा असेल तर पायऱ्याच वापराव्या लागतील. हे इंजिनिअरिंगचं तत्व शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावर वापरलेलं आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी इंजिनिअरिंगमधल्या ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आत्ता आणि भविष्यात सुद्धा आपल्यासाठी कायम उपयुक्त असणार आहे. हे शिवाजी महाराजांचं इंजिनिअरिंग. मग प्रश्न असा पडतो की आता सिमेंट आलंय, कॉन्क्रीट आपण सगळं बघतोय, शिवाजी महाराजांनी नेमकं काय वापरलं? मग जलदुर्ग उभा करताना पाण्यात असेल किंवा भूभागावर एखाद्या गडावर निर्मिती असेल किंवा बांधणी असेल, नेमकं काय केलं शिवाजी महाराजांनी? शिवाजी महाराजांनी त्या काळात पांढरी माती वापरलेली आहे. जी पांढरी माती म्हणजे कळीचा चुना असं त्याला म्हटलं जातं. तो चुना वापरलेला आहे की ज्याचं बांधकाम 350 वर्षानंतर सुद्धा तुटत नाही, फुटत नाही. शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी वीट वापरायची आहे तिथे कोकणातली लाल माती आणलेली आहे आणि ती वापरलेली आहे. तुम्ही सगळे गणपती बसवता, गणपती बनवताना शाडूची माती असं तुम्ही ऐकलेला शब्द आहे. शाडूची माती शिवाजी महाराजांनी कुठेही वापरलेली नाही, कारण शाडूची माती पाणी लागलं की लगेच भिजते आणि ती ओली राहते. जी माती ओली राहते ती कधीच तंदुरुस्त किंवा एखादं मजबूत काम करू शकत नाही. हे राजांनी लक्षात घेतलं आहे. माझा सगळ्यात मोठा तुम्हाला प्रश्न आहे, हे सगळं करत असताना गडाचे खडक जर एवढे मोठे आहे तर एवढे मोठे खडक शिवाजी महाराजांनी कसे फोडले असतील असा इंजिनियर म्हणून कधी तुम्हाला प्रश्न पडला असेल की नाही? नसेल पडला तर कोणताही किल्ला बघताना तो खडक कसा फोडला असेल, राजांनी त्या काळात कोणती शस्त्र वापरली असेल, नेमकी काय योजना केली असेल आणि हे खडक फोडले असतील, हा विचार तुमच्या माझ्या डोक्यात येणं हे साहजिक आहे. पण राजांनी त्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये राजांनी काही प्रकारचे धान्य, ज्या धान्यात पाणी ओतलं आणि त्याला तापवलं की तो खडक फोडतो, अशा प्रकारचे धान्य शोधलेले राजांनी. आणि म्हणून राजांनी ते खडक फोडत असताना त्याच्यावर गरम पाणी ओतताना त्या खडकांवर आधी काही लाकडं पेटवली, तो खडक तापवला आणि मग ते उकळलेलं पाणी त्याच्यावर टाकलं की खडक आपोआप तुटायचे. पण आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की अखेर रेखीव दगड राजांनी कसे तयार केले असते? खडक फुटला म्हणजे तो चौकोनीच फुटेल असं सांगता येत नाही. तुम्हाला सगळ्यांना इतिहासात किंवा आत्ता एक प्रश्न विचारला, जगातली सगळ्यात मोठी भिंत कोणती? तर तुम्ही सगळे उत्तर द्याल चीनची भिंत. चीनची भिंत बांधण्यासाठी 300 वर्ष चीनला लागलेले आहे. आणि जेवढी चीनची भिंतीची लांबी रुंदी आहे तेवढं काम शिवाजी महाराजांनी 35 वर्षात उभं केलं आहे. जगाला 300 वर्ष लागतात आणि आमच्या राजांना फक्त 35 वर्षात तेवढं मोठं काम करता येतं. ही आमच्या इतिहासातली सगळ्यात मोठी ऊर्जा आहे. म्हणून इतिहासाकडून ऊर्जा घ्यायची आणि ती खरं तर आपल्याला उपयोगात आणायची, हा आपल्या ऐक्याचा अर्थ आहे. आणि म्हणून भारतीय ज्ञान परंपरेतल्या अनेक गोष्टी आहे बघा, ज्या तुम्हाला काहीतरी लक्षात आला पाहिजे. थॉमस निकोलस नावाचा एक अधिकारी आहे जो 19 मे 1673ला रायगडावर आला होता. 19 मे 1673ला त्या दिवसाचं वर्णन त्याने त्याच्या पुस्तकात केलं आहे. मी जगामध्ये अनेक ठिकाणी गेलो, पण या भारतातल्या महाराष्ट्रातल्या रायगडावर मी दुपारी पोचलो तेव्हा त्यानं लिहिलेलं वर्णन असं, जगाला हरवू शकतो असा एकमेव किल्ला हा रायगड आहे. रायगडावर जर पुरेसं धान्य असेल आणि तिथल्या सगळ्या सैनिकांसाठी पुरेल एवढं धान्य आणि पाणी असेल तर हा किल्ला जगाला हरवू शकतो असा अबद्ध किल्ला म्हणजे रायगड आहे. हे थॉमस निकोलस लिहितो. त्याचं कारण असं आहे की त्या किल्ल्यावर चढल्यानंतर तिथं बुरुज बांधलेले आहे, तटबंदी बांधलेली आहे आणि बुरुजाच्या खाली दरवाजाच्या जवळ आपण जर उभा राहिलो तर आपल्याला वर दिसत नाही, पण वरच्या माणसाला खालचं पूर्ण दिसतंय. याचा अर्थ शत्रू जर बुरुजावर आक्रमण करायला गेला तर शत्रूला वरचा एकही सैनिक आपला दिसणार नाही, पण वरच्या सैनिकाला एकाच वेळेस 100 शत्रू मारता येतात अशी योजना बुरुज बांधून राजाने निर्माण केली. म्हणून राजे म्हणत होते
माझा 1 किल्ला लढायला शत्रूला 1 वर्ष लागेल, माझे 350 किल्ले जिंकायला शत्रूला 350 वर्ष लागतील, हे अभिमानाने छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होते. याचा अर्थ आम्ही जे काम करतो ते काम अत्यंत महत्त्वाचं झालं पाहिजे आणि ते काम जबाबदारीपूर्वक केलं पाहिजे, हे शिवाजीराजांनी आम्हाला संदेश दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा, 6 जून 1674ला त्या रायगडावर जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्या रायगडावर एक इंग्रज अधिकारी त्या राज्याभिषेकासाठी उपस्थित होता. त्याचं नाव होतं हेनरी ऑक्झंडेन. हेनरी ऑक्झंडेन असं लिहितो आणि त्याला पडलेला एक मोठा प्रश्न असा होता की त्या रायगडावर राज्याभिषेकाच्या वेळी 2 हत्ती तिथं त्यानं पाहिले गडावर, आणि त्याला प्रश्न पडला, ज्या किल्ल्यावर चढताना वाट पाहिजे तेवढी मोठी नाही आणि चढणाऱ्याची वाट लागते, त्या वाटेवरून हत्ती कसा आणला असेल, हा त्याला प्रश्न पडला. आणि त्यानं माहिती घेतली की रायगडावर हत्ती आले कसे राज्याभिषेकासाठी, मग शिवाजी महाराजांनी काय विचार करून हे हत्ती आणले असतील, आणि त्याला उत्तर मिळालं, हे हत्ती मोठे झाल्यावर आणले नाही, हत्तीची पिलं शिवाजी महाराजांनी रायगडावर आधीच आणून ठेवली होती आणि ती पिल्लं त्या ठिकाणी मोठी केली आणि मोठे हत्ती तयार झाले. याचं कारण जेव्हा 1656ला हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकला, त्याच वेळेस शिवाजी महाराजांनी ठरवलं या किल्ल्यावर कधीतरी राज्याभिषेक होणार आहे आणि तेव्हा हत्ती लागणार आहे. 50 वर्षाचा पुढचा विचार करून प्रत्येक कृती करणारा जगातला एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. मग शिवाजी महाराजांचं इंजिनिअरिंग हे आपल्याला आताच्या काळात कसं वापरता येईल, कुठे वापरता येईल. दक्षिण भारतात तुम्ही गेला किंवा वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या पाहिल्या की तिथलं इंजिनिअरिंग बघा. मला प्रश्न पडतो, हजारो वर्षापूर्वी, शेकडो वर्षापूर्वी जर लोखंड एखाद्या किल्ल्यात वापरलं गेलं असेल तर ते अजून गंजलं का नाही. आपण काल लोखंड आणलं आणि पावसात ठेवलं तर 2 दिवसात आपल्याला त्याला गंज म्हणजे जंग चढलेला दिसतो. मग त्या काळामध्ये हे लोखंड गंजलं का नाही, अजूनही हा प्रश्न आहे. याचा अर्थ फोर्ज इंजिनिअरिंग हा जो प्रकार आहे तो शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या आधीचे ज्यांनी किल्ले बांधले आहे त्या सगळ्यांनी वापरलेला आहे. आमच्या भारतीय ज्ञान परंपरेमधलं हे ज्ञान स्थापत्यशास्त्राचं, वास्तुशास्त्राचं हे वापरण्याची पुन्हा पुन्हा गरज आहे. कारण आमच्या पुण्यातल्या अनेक बिल्डिंगी पडताना आपण पाहिल्या, अनेक पूल कोसळताना पाहिले, एवढंच काय मेट्रोसुद्धा पहिल्या दिवशी बंद पडताना आपण पाहतो. म्हणजे आम्ही केलेलं काम हे आमच्या इंजिनिअरिंगमध्ये कुठंतरी काहीतरी कमीपणा आहे, हा त्याचा अर्थ आहे. आणि मग या अगोदरच्या राजांनी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजांनी जे इंजिनिअरिंगच्या माध्यमातून जे नवीन बांधकाम त्यावेळेस केलेलं आहे त्यामध्ये किती दर्जेदारपणा त्यांनी वापरला असेल, किती जबाबदारी घेतली असेल आणि ते बांधकाम उभं करताना नेमक्या कोणत्या गोष्टी केल्या असतील याचं ज्ञान आताच्या प्रत्येक इंजिनिअरला होणं हीच काळाची गरज आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तेव्हा माझ्या अजून एक गोष्ट लक्षात येते, आपण हिरकणी नावाचा चित्रपट काही दिवसापूर्वी आला होता किंवा रायगडावर गेल्यावर हिरकणी बुरुज म्हणून जो बुरुज आहे तो आपण बघतो आणि ती गोष्ट नेहमी ऐकतो की एक गवळ्याची हिराबाई नावाची जेव्हा एखादी मूल असलेली आई दूध विकायला गडावर जाते, पण संध्याकाळी गडाचे दरवाजे बंद होणे, सूर्य मावळला की गडाचे दरवाजे बंद करायचे हा त्या काळचा नियम होता. सूर्य मावळला आणि हिरा अडकली पण तिथं तिने प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या सगळ्या पहारेकरांना सांगितलं माझं लहान मूल घरी आहे, मला हिरकणी वाडीला जाऊ द्या. पण कुठलाही पहारेकरी किंवा दरवाजावर असणारा द्वारपाल सोडत नव्हता, कारण शिवाजी महाराजांनी नियम घालून दिले हे त्याचं उदाहरण आहे. पण ती राहत नव्हती तरी सुद्धा तिला मुक्काम करावा लागला. पण मुक्काम करत असताना माझ्या मुलाची अवस्था काय आहे हे जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा ती आई आहे आणि तीही महत्त्वाची भारतातली आई आहे. भारतातली आई मुलासाठी काही करू शकते हा त्याचा इतिहास आहे. तिनं कड्यावरून खाली गेली, ती राजांना बातमी पोचली. दुसऱ्या दिवशी हिराला दरबारात आणण्यात आलं आणि दरबारात आणल्यानंतर विचारलं की आता तू जाऊन दाखव. त्यावेळी हिरा सांगत होती मला आता उतरता येणार नाही. तिचा सत्कार झाला. तो सत्कार करताना शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकर त्यांच्या इंजिनियरच्या हाताने केला. त्याचं कारण इंजिनियरला कळालं पाहिजे ही बाई जर गडावरून खाली उतरू शकते तर उद्या कोणीही गडावरून जाऊ शकतो. काहीतरी चूक तुमच्याकडून झालेली आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आणि मग हिराबाईला त्यांनी जेव्हा विचारलं की आता गडावरून खाली उतरता का येणार नाही त्यावेळी तिनं सांगितलं त्यावेळेस माझं मूल मला दिसत होतं, अंधारात मला बाकीचं काहीच माहीत नव्हतं, माझ्या मुलाविषयी असलेलं प्रेम
हे मला खालपर्यंत घेऊन गेलेलं आहे. त्या बुरुजाला बांधून घेतलं आणि त्या बुरुजाचं नाव शिवाजी महाराजांनी हिरकणी बुरुज ठेवलं. याचा अर्थ आमच्या इंजिनियरची झालेली चूक सुधारण्यासाठी एक नवा उपक्रम करणारा जगातला पहिला राजा जर कोण असेल तर त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या गोष्टी आम्हाला दिलेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहे. तुम्ही जगातले कोणतेही, आता तुम्ही राजस्थानला गेलात तर किल्ले बघता, पण मग भारतात किंवा महाराष्ट्रात आल्यावर पुन्हा म्हणता राजस्थानचे किल्ले सुरक्षित आहे आणि महाराष्ट्रातले किल्ले पडलेले आहे. पण त्याचा अर्थ असा, राजस्थानमधल्या राजांनी तह केले, तिथली आक्रमणं किंवा ते युद्ध थांबवले, पण महाराष्ट्रामध्ये युद्ध थांबली नाही. रायगडावर आता काहीच दिसत नाही, कारण पेशव्यांनी जेव्हा रायगड हातात घेतला किंवा पेशव्यांचं राज्य होतं तेव्हा इंग्रजांनी 1818 मध्ये जेव्हा रायगडावर तोफांचा मारा केला तेव्हा 1818 मध्ये तब्बल 12 दिवस जळत असणारा रायगड, त्या रायगडावरचं सगळं सागवानी लाकूड जळून खाक झालं, तिथला दप्तरखाना खाक झाला. 12 दिवस जळत असणारा हा राजवाडा शिवाजी महाराजांनी बांधलेला वरता रायगडावरचा, किंवा आताही तुम्ही रायगडावर गेलात तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की ज्या ठिकाणी तुम्ही वरती जाता तिथं बाजारपेठेची जागा बघता तेव्हा त्या बाजारपेठेची दुकानं आहे त्याची उंची जास्त आहे. मग कधीतरी तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे, आपण बाजारात जातो तेव्हा एवढ्या उंचीवर कधी दुकानं तुम्ही बघत नाही. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्या बाजारपेठेत जाणारा प्रत्येक माणूस हा घोड्यावरून जात होता. घोड्यावरून जेव्हा माल घेतला जाईल तेव्हा उंचावर दुकान असलं पाहिजे, म्हणून तिथली दुकानं उंचावर दिसतात. आणि तिथली बाजारपेठ बघत असताना अर्बन प्लॅनिंग ही जी संकल्पना आहे ती आम्हाला आत्ता लक्षात येते, ती शिवाजी महाराजांनी 1670च्या आधी वापरलेली आहे. याचा अर्थ इतिहासातली प्रत्येक गोष्ट ही आजही उपयुक्त आहे आणि ती उपयुक्त राहिली पाहिजे. यासाठी आम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि ते पुन्हा वापरात आणलं पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही नगारखान्याची किती मोठी इमारत पाहिली, जी नगारखान्यावरची इमारत आत्ता गेटवे ऑफ इंडिया जो मुंबईला आहे अगदी तंतोतंत तशीच आहे. याचा अर्थ इंग्रजांनी नगारखान्याची इमारत पाहिली आणि तसं स्ट्रक्चर गेटवे ऑफ इंडिया म्हणून आपल्या भारताचं प्रवेशद्वार मुंबईत बनवलेलं आहे. याचा अर्थ इंग्रजांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या इंजिनिअरिंगची कॉपी केलेली आहे, हा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं, रायगडावर त्यावेळेस इंडियन टॉयलेट होतं. शिवाजी महाराजांनी इंडियन टॉयलेट तिथं बांधलेलं आहे, ते इंग्रजांनी पाहिलं आणि इंग्रजांनी त्यांच्या ब्रिटिश इंडियनची संकल्पना शिवाजी महाराजांच्या टॉयलेटमधून घेतलेली आहे. याचा अर्थ आमच्या भारतातलं तंत्रज्ञान हे तेव्हाही प्रगत होतं, पण आम्ही मात्र आमच्याच जे देशातलं ज्ञान आहे किंवा विज्ञान आहे त्याच्याकडं कानाडोळा करतो, डोळे झाक करतो, म्हणून ते आपल्या लक्षात येत नाही, हा त्याचा अर्थ आहे. तुम्ही रायगडावर गेल्यानंतर तिथं राणी वसा म्हणजे राणी महाल आहेत, जे महाल 6 प्रकारचे महाल आहेत, म्हणजे राजांना 8 राण्या होत्या, त्यातली एक राणी सुरुवातीला संभाजीराजांची आई वारलेली आहे राजगडावर असताना. नंतरची ती पुतळाबाई नावाची राणी, ही रायगडाच्या पायथ्याला पाचाड नावाचं गाव आहे, तिथं शिवाजी महाराजांनी आपल्या आईसाठी राजवाडा बांधला आहे आणि त्या आईच्या सोबत पुतळाबाई सेवा करत होती. 2 राण्या रायगडावर नव्हत्या, उरलेल्या 6 राण्यांसाठी रायगडावर राणी महाल आहेत. आणि त्या राणी महालाचं स्ट्रक्चर पाहिलं तर पुढे हॉल, मागे एक छोटी खोली आणि त्याला खिडक्या सुद्धा आहे. आत्ताचं जे किचन आहे ते शिवाजी महाराजांनी त्या काळात तिथं उभं केलं होतं. याचा अर्थ शिवाजी महाराजांनी वापरलेलं आहे जे इंजिनिअरिंगचं सगळं काही जे गोष्ट आहे किंवा जो इंजिनिअरिंगचा भाग आहे तो त्या काळी सुद्धा 350 वर्षापूर्वी महत्त्वाचा होता, हे आपल्या लक्षात येत आहे. म्हणून आपण इंजिनिअरिंगच्या माध्यमातून जरी नुसता विचार केला तरी आमची भारतीय ज्ञान परंपरा किती समृद्ध आहे ही गोष्ट आपल्या नक्की लक्षात येते. आणि म्हणून मला वाटतं की आपण भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टम याचा उपयोग भविष्यामध्ये आपल्याला स्वदेशी म्हणून, भारतीय म्हणून, भारताचे इंजिनियर म्हणून, भारतीय तंत्रज्ञ म्हणून नक्की करता आला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. रायगडाच्या बाबतीत विचार करताना अजून एक मला महत्त्वाची गोष्ट वाटते. बघा, रायगडाला 3 दरवाजे आहे. रायगडावर जे हत्ती तलाव नावाचा एक तलाव आहे, रायगडावर शिवाजी महाराजांची कृष्ण नावाची घोडी आहे, त्या घोडीला पाणी पाजण्यासाठी एक योजना केलेली आहे. याचा अर्थ अत्यंत बारीक बारीक गोष्टी ज्या स्थापत्यशास्त्रातल्या आहे त्या सगळ्या शिवाजी महाराजांनी रायगडावर बांधलेल्या आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सचिवालय बांधलंय, जे आपलं मंत्रालय आहे तशा प्रकारची इमारत
त्याबरोबर अष्टप्रधान मंडळांना त्या काळात लागणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या खोल्यासुद्धा रायगडावर बांधलेल्या होत्या. याचा अर्थ असा आहे की जगामध्ये एखादं मोठं शहर आत्ताचं जे प्रगत आहे तुम्ही ज्याला म्हणाल ते, त्या शहरातल्या सगळ्या मूल कल्पना ह्या रायगडावर शिवाजी महाराजांनी हे अर्बन सिटी म्हणूया किंवा रायगड नावाची राजधानी ही उभी करताना वापरलेली आहे. हे इतकं महत्त्वाचं आहे. आणि अजून एक, ज्या राजवाड्यामध्ये किंवा दरबारामध्ये शिवाजी महाराज 32 मणी सोन्याच्या सिंहासनावर बसले, आम्ही ऐकतो 32 मण सोनं, एक मण म्हणजे 40 किलो, म्हणजे 1280 किलो सोन्याचं सुवर्ण सिंहासन शिवाजी महाराजांनी बनवलं होतं. ज्या सिंहासनावर राजे बसायचे तिथं समोर त्या दरबारामध्ये कुणीही कुजबूज केली तरी सुद्धा राजांना ऐकू जात होतं. साऊंड किंवा इकोसिस्टीम काय असते याचा आदर्श नमुना हा रायगडावर बघायला मिळतो. मग मला सांगा, इंजिनिअरिंग मधली कोणती गोष्ट रायगडावर नव्हती याचं उत्तर मिळत नाही. म्हणजे जगातल्या सगळ्या इंजिनिअरिंगचे प्रत्येक नमुने रायगडावर शिवाजी महाराजांनी वापरलेले आहे. आम्हाला तो रायगड बघणं, म्हणून तर रायगडला शिवभक्तांची पंढरी म्हणतात, धरणीवरील स्वर्ग म्हणतात. याच्याही पुढे जाऊन या रायगडाला श्रीमान रायगड, श्रीमंत रायगड, दुर्गराज रायगड असं म्हटलं जातं. तो रायगड आपण सगळ्यांनी आयुष्यात एकदा तरी इंजिनियर म्हणून त्या इंजिनियरच्या डोळ्यांनी पाहिला पाहिजे आणि आपल्या इंजिनिअरिंगमधलं ज्ञान हे कसं विकसित करता येईल याचा विचार केला पाहिजे.